आता तुमचं वय इतकं नाहीये म्हणजे अजून, आणि असं म्हटलं जातं की चारधाम यात्रा म्हणा, केदारनाथ म्हणा, कैलाश मानसरोवर किंवा कैलाश पर्वत हे तुम्ही म्हातारपणी केलं पाहिजे. तुम्ही या वयात करायचं का ठरवलं? तुम्ही तर करताच, पण आता तुम्ही बाकी लोकांना पण नेताय द कॉलिंग यात्रा थ्रू. पहिलं तर भक्ती करायला कुठलं वय नाहीये. तीर्थक्षेत्र हे म्हातारपणी करावं हे कदाचित पूर्वीची कॉन्सेप्ट असेल. पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण संसार जो आहे तो पूर्ण त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या पार पडल्यानंतर काशी झालं, केदारनाथ झालं, कैलाश झालं किंवा अनेक काही त्यांचे चारधाम झाले, हे करायला मार्गस्थ व्हायचे. आणि ते ज्यावेळेला जायचे त्यावेळेला ते परत येतील ह्याची गॅरंटी नसायची. त्यावेळेस जी जीवनशैली होती ती वेगळी होती. आपण आत्ताची जी जीवनशैली जगतो ही अतिशय वेगळी आहे. कामाच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या असतील, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या असतील किंवा इतर. मला स्वतःला प्रामाणिकपणे ह्या सर्व अनुभवानंतर जे वाटतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा पुन्हा कमवता येईल, पण एकदा वेळ हातातून तुमची ती गेली आणि तुमचं ते जेवढं तुमचं वय आता आहे तेवढं लवकरात लवकर जर तुम्ही तुमची हेल्थ चांगली असताना हे करून घेतलं, आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना जे अनुभव येतात ते अनुभव तुमच्या गाठीशी आहेत आणि त्या अनुभवाचा वापर करून तुम्ही दैनंदिन आयुष्य, तुमचं उर्वरित आयुष्य जगू शकता. यंगस्टर्सने हे जर केलं तर त्यांच्यासाठी त्यामधून त्यांना मिळालेली क्लॅरिटी, व्हिजिबिलिटी, त्याच्यामधून त्यांना आलेलं प्राप्त झालेलं ज्ञान हे ते त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतात आणि त्याचा त्यांना अतिशय फायदा त्यांच्या करिअरमध्ये होऊ शकतो. देवाच्या ठिकाणी अगदी नवजात शिशु पण वेलकम आहे आणि देवाच्या दारामध्ये म्हातारे पण वेलकम. तर ज्या अवघड आहेत त्या तुमची हेल्थ चांगली आहे तोपर्यंत तुम्ही करणं आवश्यक.